Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. समजा मी मराठा तरुण आहे समजा, आणि मला जर आज मी काय ओपन कॅटेगरीतून मी SCBCला पण मला आरक्षण आहे, तिकडे EWSला पण आहे, मला त्याचाही फायदा मी घेऊ शकतो. मग समजा असा एखादा तरुण आहे, तर त्या तरुणाला कुणबी प्रमाणपत्र मिळणं हे फायद्याचं की तोट्याचं? बघा, आता त्याच्यात मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे की शेवट ती स्पर्धा आहे. तुम्हाला 19% गेल्यानंतर 513 जाती आहेत. भले त्यातल्या 200-250 लोक कॉम्पिटिशन येतच नाही, कारण एवढे काही समाज आहेत की ते प्रवाहाच्या खरोखर बाहेर आहेत. मग आता जे प्रवाहात आहेत त्याच्यामध्ये पूर्वी कसं होतं की काही समाजामध्ये मेरिट नावाचा प्रकारच नव्हता, पण काळाच्या प्रवाहामध्ये गुणवत्तेमध्ये ज्ञानान आणि तंत्रज्ञानात झालेला बदल आणि ॲक्सेप्टन्स ह्याच्यामुळं ज्या समाजामध्ये ज्ञान संवर्धनाची संमतच नव्हती ती विकसित झाली. त्यामुळे ते कॉम्पिटिशनमध्ये यावं लागले. त्यामुळं मराठ्यांना त्याच्यामध्ये जाऊन ती स्पर्धा जर करायची क्षमता असेल तर तिथं जाण्यात अर्थ आहे. आणि जर ते नसेल तर तुम्हाला हे 2 ऑपॉर्च्युनिटी आजही आहे. SCBC आहे, SCBC नाही टिकलं तर EWS आहे. उलट मराठ्यांना 3 ऑपॉर्च्युनिटी अशा आहेत की आज रोजी तो मराठा म्हणून SCBCमध्ये 10% आहे, कुणबी म्हणून तो तिकडं 19% आहे, आणि जर उद्या SCBC केलं तरी त्याला EWSचा ऑप्शन आहे. आणि शिवाय केंद्रामध्ये आजही मराठा EWSमध्ये आहे, आणि जो कुणबी घेतो तो OBCमध्ये आहे. आता एवढ्या संधी असलेला भारतात दुसरा समाजच नाही, पण ती संधी आहे हे विसरून लोक एकाच मार्गावर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. ते लोकांनी यासाठी मी विद्यार्थ्यांना, प्राध्यापक, शिक्षक आणि ज्यांचा शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया नोकर भरतीशी संबंध आहे अशा लोकांनी एक 100-50 लोकांचे ग्रुप केले पाहिजे. त्यात ग्रुप डिस्कशन केलं पाहिजे. काल MPSCचा कट ऑफ आला, नीटचा मेडिकलचा कट ऑफ आला, ह्याच्यामध्ये OBCचा कट ऑफ हा हाय आहे, त्याच्यानंतर SCBCचा आहे, आणि 45 मार्काचा डिफरन्स हा ओपन ह्याचा EWSचा आहे. आता EWSमधनं मराठा समाज बाहेर गेल्यामुळं काय झालं, त्या ठिकाणी मुस्लिम समाज त्याच्यामध्ये जास्त आल्यामुळं मुस्लिमांचा अजूनही एज्युकेशनल अवेअरनेस तेवढा धावलेला नाही, त्यामुळे ते कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये ह्या संधी कोणी त्याच्याशी टेक्निकली न तपासल्यामुळे, आता कालची माझ्याकडं लॉची एक ॲडमिशनची आली, 3.21 असलेल्या मार्क असलेल्या मुलाला SCBCतनं ॲडमिशन मिळालं. अच्छा. आणि एकाला व्हॅलिडिटी नाही मिळाली म्हणून तो ओपनमध्ये ट्रान्सफर झाला, त्याला 72 मार्क असून मराठा समाजाचा, त्याला मिळालं नाही. आता या सोशल मीडियाने काय भूत तयार केलं आहे, ते एक कुठलं तरी असं एक उदाहरण घेतात, ते कॉपी पेस्ट करतात आणि ते सगळीकडे पसरवतात. आणि ते लोकांमध्ये काय झालं की सोशल मीडियातनं काहीतरी आलं म्हणजे ते खरं आहे. मुळात काय झालं आहे की आपल्याकडं गावाला जे तंबू टाकतात ते तंबूत काही जडीबुटीवाले डॉक्टर येतात, तसे सोशल मीडियात तयार झालेत. माझं म्हणणं काय, हो नाही, त्याच्यातनं निर्माण काय झालं आहे की मुळात मराठा समाजाची वाचनाची आवड कमी, कायदेशीर ज्ञानाची कमी आहे, आणि असलेलं ज्ञान हे मलाच सगळ्यात जास्त आहे असे प्रचंड लोक तयार झालेत. मुळात ज्या विषयाची तुम्हाला गाढा अभ्यास असणारी 20-25 वर्ष त्याच्यामध्ये वकिली केलेली आहे, ज्यांनी नोकरी केलेली, अशा लोकांच्या गटचर्चेतनं निष्कर्ष काढून ते सर्वोच्च न्यायालयाचे कौन्सिल असतील किंवा उच्च न्यायालयाचे याच्याकडनं व्हेरीफाय करून घ्यायला पाहिजे. आजही माझा दावा असा आहे की आपण करत असलेल्या मागण्या मराठा आंदोलनाने अशा पद्धतीच्या फ्रेममध्ये तपासूनच घेतलेल्या नाहीत. त्यामुळं चुकीची मागणी कायद्यामध्ये बसवताना शासनाची त्रेधार रिपीट होते आणि याच्यात समाजाचं हसू होतं. आज ते वास्तव झालं आहे की आता हे गॅझेट लागू केले आणि सरळ मुख्यमंत्री काय म्हणत आहेत की आम्ही काय नोंद नसलेल्या लोकांना देणार नाही आहे. मग मला एका गोष्टीची चिंता काय वाटते की 2 समाज आत्ता महाराष्ट्रात उभे राहिलेत. मराठ्यांना वाटतं आपल्याला काहीतरी मिळालं आहे, त्यांना जास्त वाटतं आहे म्हणून OBC म्हणतात की ह्याला काय जास्त दिले म्हणून आम्ही विरोधात उभा राहणार आहे. माझं तर म्हणणं आहे की प्रत्यक्ष इकडं खड्डाही खोदलेला नाही आणि तिकडं मातीही टाकली नाही, त्यामुळं माती पण निघाली नाही आणि खड्डा पण झाला नाही. नेमकं झालं काय हे शासनाने स्पष्ट करायला पाहिजे, आणि त्याच्यातून होणारा जो सामाजिक तणाव आहे तो महाराष्ट्राला 10 वर्ष मागं नेईल. भले कोणाला वाईट वाटू काय असू, जे लोक हे खेळ करतायत त्या लोकांनी याची जाणीव ठेवली पाहिजे. जरांगे पाटलांनी ठेवली पाहिजे, भुजबळांनी ठेवली पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी ठेवली पाहिजे, सगळ्याच राजकीय नेत्यांनी ठेवली पाहिजे की ही विण जी आहे ही
शाहू महाराज, विठ्ठलरामजी शिंदे या सगळ्या समाजपुरुषांनी महाराष्ट्राची वीण घडवलेली आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीत मतभेद सख्या भावात पण असतात ना, म्हणून आपण शेवट आईबाबाच्या पण मैतीला जातो, वाढदिवसाला जातो, भावकीत एकत्र येतो. ते रिलेशनशिप का तोडतोय महाराष्ट्र?